माझे नाव संस्कृती सोमनाथ पवार। आज मी तुम्हाला सेल सायकल मधल्या फेजेस समजून सांगणार आहे। तर आपल्याला कार्योकायनेसिस फेज मध्ये आहे पहिली फेज प्रोफेज। कार्योकायनेसिस म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन। तर या फेज मध्ये 4 फेजेस पडतात: प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज। प्रोफेज म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर होते आणि क्रोमॅटिन कंडेन्स होतो क्रोमोझोम फॉर्म करण्यासाठी। आपण इथे पाहू शकता, इथे क्रोमॅटिन कंडेन्स झाले आणि क्रोमोझोम फॉर्म झालेले आहेत। ऑल अदर ऑर्गेनेली आल्सो डिसअपियर। जे काय बाकीच्या सेल मधले ऑर्गेनेल असतील ते पण डिसअपियर होतात। फुल्ली कंडेन्स क्रोमोझोम हा फॉर्म होतो ह्या फेज मध्ये, त्याला म्हणतात प्रोफेज। दुसरी फेज आहे मेटाफेज। ह्या फेज मध्ये क्रोमोझोम हा एका इक्वेटोरियल प्लेट मध्ये आलेले असतात। जसं की तुम्ही ह्या डायग्राम मध्ये पाहू शकता, प्रत्येक क्रोमोझोम हा एक इक्वेटोरियल प्लेटला येऊन थांबलेला आहे। दिस इज कॉल्ड ॲज अ मेटाफेज प्लेट। ह्याच प्लेटला मेटाफेज प्लेट असं म्हटलं जातं। स्पिंडल फायबर्स आर अटॅच्ड टू द सेंट्रिओल्स। हे जे रिलीज झालेले आहे सेंट्रिओल पासून, ह्याला सेंट्रोसोम पासून, ह्याला स्पिंडल फायबर्स असे म्हटले जाते। आणि हे कायनेटोकोरला, सेंट्रिओलच्या कायनेटोकोरला जाऊन अटॅच होतात। Side of the spindle fibers attached is known as the kinetochore. This phase used for the microscopic study of chromosome. ही फेज सगळ्यात अत्यंत भारी फेज आहे, ज्याच्यामध्ये आपण मायक्रोस्कोपिक स्टडी करू शकतो प्रत्येक क्रोमोझोमचा। आता तिसरी फेज आहे एनाफेज। इट इज द शॉर्टेस्ट फेज। ही सगळ्यात शॉर्टेस्ट फेज आहे पूर्ण सेल सायकल मधून। सिस्टर क्रोमॅटिड्स आर सेपरेट। जे क्रोमॅटिड आपण खाली पाहिलेले होते मेटाफेज प्लेट मध्ये होते, ते आता सेपरेट झालेले आहेत। त्यांना स्पिंडल फायबर्सनी त्यांच्या सेंट्रोसोम पासून ओढलेले आहे आणि त्यांचे आर्म्स बाहेरच्या साईडला आपण पाहू शकतो। क्रोमोझोम्स आर ब्रेक फ्रॉम द सेंट्रोमेअर अँड मूव्ह टुवर्ड द पोल्स। ते जे क्रोमोझोम आहे ते ब्रेक झालेले आहेत आणि ते पोलकडे आता मूव्ह झालेले आहेत। चौथी फेज आहे यातली टेलोफेज। टेलोफेज मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन जे असते ते रिअपियर होते। टेलोफेज ही सगळ्यात लॉंगेस्ट फेज आहे आणि आपण जी पाहिलेली पहिली मेटाफेज, त्या फेज आणि टेलोफेज मध्ये अपोजिट असं हे होतं, पाहायला भेटतं आपल्याला। तर टेलोफेज मध्ये आपल्याला पाहायला भेटते न्यूक्लियर मेम्ब्रेन रिअपियर होते। जेव्हा आपण पहिल्यांदा प्रोफेज काढली त्याच्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन जे होते ते डिसअपियर झालेली होती आणि ह्याच्यामध्ये ते न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे ते रिअपियर झालेली आहे। क्रोमोझोम कंडेन्स होतात टू फॉर्म द क्रोमॅटिन फायबर। जे क्रोमोझोम आपण असे मस्त सुंदर स्ट्रक्चर मध्ये पाहिले होते, ते स्ट्रक्चर आता आपल्याला असे पाहायला भेटते। स्पिंडल फायबर्स आर डिसअपियर। जे स्पिंडल फायबर्स मागाशी रिलीज झाले होते ते स्पिंडल फायबर्स पण आता डिसअपियर झालेले आहेत। ऑल अदर ऑर्गेनेलीज आर रिअपियर। जे काही ऑर्गेनेलीज डिसअपियर झालेल्या होत्या त्या पण ऑर्गेनेली आता रिअपियर झालेल्या आहेत। त्या फेज नंतर असते सायटोकायनेसिस। सायटोकायनेसिस म्हणजे सेल डिव्हिजन। तर यामध्ये आपण जी टेलोफेज मधली लास्ट फेज होती त्याच्यापासून आपल्याला दोन डॉटर सेल्स पाहायला भेटतील। त्याच्यामध्ये पूर्णपणे सगळेच्या सगळे मटेरियल वगैरे तिथं आलेले आहेत। थँक्यू। जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।